नमस्कार. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. मागच्या भागात आपण लक्षात घेतलं की एक कानमंत्र भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून आम्हा सगळ्यांना सांगून दिलाय. आपण 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांमध्ये तो कानमंत्र ऐकला आणि समजून पण घेतला. पण तो कानमंत्र इतका महत्त्वाचा आहे ना तुमच्या आमच्या जीवनामध्ये की त्याची पुन्हा उजळणी करायला काहीच हरकत नाही. 1-2 वाक्यामध्ये ती उजळणी करूया आणि मग आजच्या भागामध्ये काय आपल्याला नवीन समजून घ्यायचं आहे ते लक्षात घेऊया. काय कानमंत्र दिलाय? आपल्याकडेच जे संचित म्हणून, जो खजिना म्हणून जन्मतः प्राप्त झालेला आहे त्याच्याविषयीच हे सांगून दिलंय. बरं, इंद्रियाणी पराणी, इंद्रिय श्रेष्ठ आहेत. त्यापेक्षा चढता क्रम मनाचा, मनापेक्षा चढता क्रम बुद्धीचा आणि बुद्धीपेक्षाही चढता क्रम तेच तर सांगून दिले भगवंतांनी. इंद्रिय हक्काची, आपल्या सतत वापरली जाणारी. मन दिसणार नाही पण इंद्रियांशी जोडलेलं. बुद्धी प्रत्यक्ष कार्याशी जोडलेली. आणि मग ह्या तिन्हीपेक्षा आणखी काय आहे? परत असते 6 असं म्हटलंय. 6 म्हणजे तो म्हणजे कोण? माझ्यातला आत्मविश्वास, माझ्याकडची क्षमता. स्वाभाविक आहे, इंद्रिय मन बुद्धीपेक्षा सर्वश्रेष्ठ काय असणार? स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास, आत्मविश्वास. म्हणून तो कानमंत्र देऊन ठेवलाय. आणि शेवटच्या श्लोकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या जो कानमंत्र दिला की असा जर आत्मविश्वास प्रत्येकाकडे आहे तर संस्तभ्य आत्मानं आत्मना. एका शब्दात सांगून टाकलं की तू स्थिर कुठे हो? नकोच ना भरकटूस. भरकटणवण्यासाठी इंद्रिय सगळी टपून बसली आहेत. 1 नाही 2 नाही, दशेंद्रिय, 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आणि ती आपल्याला भरकटवायला सतत सज्ज असतात. पण भरकटायचं की नाही हे निर्णय करण्याचा सर्वात श्रेष्ठ असला जो मी आहे आत्मानं, तिथेच जोडलेला राहा ना. याच्याबरोबर वाहत जायचं, प्रवाहपतीत व्हायचं का नाही हे ठरवण्याची क्षमता स्वतःजवळ असते, आहे. तिथे दृढ हो. आणि ही क्षमता का नाही मग आपल्याला लक्षात येत? का बरं मग आपण भरकटतो? म्हणून शेवटच्या वेळी सांगून दिलं की ती भरकटून नये म्हणून जे काम करायचं आहे ते सुद्धा तूच करायचं आहेस. जही शत्रुं महाबाहो, सामर्थ्यवान तूच आहेस. कामरूपं दुरासदम. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या आपल्याला घट्ट वेढून राहतात आणि मग भरकटवतात त्यांनाच तू नामोहरम करून टाक ना. कारण त्या येतात कुठे? तुझ्याच मनात. किती सुंदर कानमंत्र भगवंतांनी देऊन टाकलाय. आता हा कानमंत्र आम्हाला भगवद्गीतेतून मिळाला. 3ऱ्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारल्यावर हा कानमंत्र भगवंतांनी अर्जुनाला सांगितला आणि तो आम्हापर्यंत पोचला. मग हा कानमंत्र अर्जुनाच्या आधी कोणाला सांगितला गेला असेल का? आणि जर गेला असेल तर तो कोणाला सांगितला गेला असेल? येणारच ना आपल्या मनात प्रश्न. बरोबर, अगदी 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपला हा मनातला प्रश्न ओळखला. मनकवडे आहेत भगवान. आणि 4थ्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच भगवंतांनी स्वतःच सांगून टाकलं की अरे हा कानमंत्र कशाचा आहे? हा कानमंत्र
आयुष्यभर कर्म कशा प्रकारे रुजू करत राहावं, जे संचित आधी साधनं आपल्याला मिळालेली आहेत, इंद्रिय, मन, बुद्धी आणि क्षमता, त्या साधनांचा उपयोग करून कर्म कसं रुजू करत राहावं याचा कानमंत्र तुला काही मी पहिल्यांदा देत नाही आहे अर्जुना. हा मी अगदी पहिल्यांदा कोणाला दिला सांगू? 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातच भगवंतांनी स्वतः उत्तर देऊन टाकलं. ते श्लोक तर आपल्याला ऐकायला हवेत. मग तो कानमंत्र सुरुवातीला ज्याला दिला त्यानं पुढं काय केलं, त्याचा पुढे प्रवास कसा झाला, केवढं सुंदर मांडणी केली आहे एकेका श्लोकामध्येच भगवंतांनी. आणि मग तो आता अर्जुनाला पुन्हा सांगायची वेळ का आली? सगळे उलगडे या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःहूनच करून ठेवलेले आहेत तुमच्या आमच्यासाठी. आधी श्लोक ऐकायला हवेत ना, पण आधी श्लोक ऐकूयात आणि मग हे सगळे उलगडे कसे केलेले आहेत भगवंतांनी ते आपण समजून घेऊया. सुरुवातीला ऐकूयात 4थ्या अध्यायाचे सुरुवातीपासूनचे श्लोक, अर्थात स्वतः श्री भगवंत हे श्लोक सांगायला सुरुवात करतात. ऐकूयात तर श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः. सकालेनेह महता योगो नष्टः परन्तप. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म पराय जन्म विवस्वतः. कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्. प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः. बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. पहिल्या श्लोकात ऐकलं ना, इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम्. विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत. नावं आली आहेत. विवस्वान आपल्या ओळखीचा शब्द आहे. विवस्वान म्हणजे रोज सकाळी आल्हाददायक प्रकाश किरणं आपल्यापर्यंत येऊन पोहोचवणारा सूर्य, त्याचं नाव विवस्वान आहे. बरं, स्वाभाविक आहे. भगवंत स्वतःच सांगतायत की हा कानमंत्र सगळ्यात प्रथम मी सूर्याला दिला, सूर्याला ऐकवला. मग सूर्य कोणाला सांगणार? अर्थातच सूर्यपुत्र मनूला ऐकवला त्यांनी.
आणि मग मनूनी कोणाला सांगितलं? मनूनी त्याचा पुत्र इक्ष्वाकू, हे राजाचं नाव आहे हां, ज्या कुळामध्ये श्रीराम अवतरले त्या इक्ष्वाकू हे नाव आहे मनूचा तो पुत्र. मनूनी इक्ष्वाकूकडे तो कानमंत्र सुपूर्द केला. अर्थात कानमंत्र मिळाला की त्याप्रमाणे आचरण घडायला हवं ना. मग सूर्याने स्वतः आचरण केलं, मग ते मनूनी स्वीकारलं. कारण ते आचरणीय आहे हे पटलं पाहिजे ना. नाहीतर खूप काहीतरी कठीण आहे, नको बुवा ते तुमचं तुमच्यापुरतंच राहू दे. आजकाल आपण असं म्हणतो ना, ते मला नाही झेपणार नाही बुवा. तसं नाही आहे. सूर्याने स्वतः ऐकलेला कानमंत्र आचरणाद्वारे प्रकट केला. म्हणजे काय केलं? इंद्रिय, मन, बुद्धी आणि क्षमता हा जो चढता क्रम आहे श्रेष्ठतेतला, तो सूर्याने आपल्या आचरणातून प्रतिबिंबित केला. सूर्य उगवतो त्यावेळेला ॲक्च्युअल सूर्य उगवत नाहीच, तो अखंड चालतच आहे, भ्रमण करतच आहे. होय ना? विज्ञान हेच सिद्ध करतं. आणि सूर्य कृतीतून प्रत्यक्ष ते प्रतिबिंबित करतो. म्हणून तर विज्ञान सिद्ध करू शकलाय. आमच्या ऋषीमुनींनी तेव्हाच हे जाणलेलं आहे. आणि मग हा सूर्य करतो काय? तर जे तमाचं, अंधाराचं पटल, काळोखाचं पटल जे ह्या प्रकाश किरणांना अडवतं, त्या पटलाला भेदण्याचं सामर्थ्य प्रकाश किरणांमध्ये सूर्य संक्रमित करतो. हे सूर्याचं कार्य. मग हे सामर्थ्य प्रकाश किरणांमध्ये संक्रमित करण्यासाठी सूर्याकडे ऊर्जा येते कुठून? सूर्याकडे ऊर्जा येते ती सतत भ्रमण केल्याने, आपलं दायित्व ओळखल्याने. कोणतं दायित्व? जही शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. अपेक्षा रहित होऊन कार्य करायचं आहे. इच्छा आकांक्षा कोणती नाहीच. मला कार्य कोणतं करायचं आहे? प्रकाश किरणं संपूर्ण सृष्टीमध्ये वितरित करायची आहेत. आणि प्रकाश किरणं वितरित करायची म्हणजे काय करायचं? जी ऊर्जा चरैवेती अखंड भ्रमणामुळे माझ्याकडे संचित झालेली आहे. जनरेटरमध्ये असंच असतं ना, आधी ऊर्जा संचित होते आणि मग ती संचित केलेली ऊर्जा दिवा प्रज्वलित होण्यासाठी, पंखा फिरण्यासाठी वापरली जाते. तेच या ठिकाणी सूर्य करत असतो. ऊर्जा आधी संचित करतो भ्रमणातून, म्हणजे कर्म करत राहतो. आणि मग ही संचित केलेली ऊर्जा आपल्या असंख्य प्रकाश किरणांमार्फत संपूर्ण सृष्टीला, चराचराला उजळवण्यासाठी, प्रदीप्त करण्यासाठी वितरित करत राहतो. मग प्रत्यक्ष सूर्य जर हे काम युगानुयुग करत आलेला आहे, तर त्याचा संदेश घेऊन स्वाभाविक मनूनी हेच काम आचरायला सुरुवात केली. हेच कर्म आपल्या आचरणातून प्रतिबिंबित करायला सुरुवात केली. मग स्वाभाविकपणे मनूचा पुत्र जो इक्ष्वाकू, त्यानं देखील अशाच प्रकारे प्रजेच्या संदर्भात प्रजेला अखंडपणे ऊर्जा स्रोत बनून राजांनी कार्य करायचं असतं. तेच ह्या सगळ्यांनी प्रत्यक्ष अवलंबलं सूत्र आणि कार्य करत राहिले. मग इक्ष्वाकूपर्यंत हे सूत्र, हा धागा आला, पुढे थांबून गेला का? नाही. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की पुढे अनेक राजांनी आपापल्या परीने अशाच प्रकारे आपल्या प्रजाजनांना ऊर्जा प्रदान करण्याचं कार्य केलं. मग प्रजाजनांमध्ये माझ्या राज्यातल्या सृष्टीचाही सहभाग आहे. मग त्या सृष्टीला सुद्धा ऊर्जा संपन्न बनवायचं आहे, तर सृष्टी ही सुजलाम सुफलाम होत राहणार आहे. हे कार्य दीर्घकाळपर्यंत अनेक राजांनी केलं. पण काय होतं? प्रकाश किरण जसे जसे
सूर्यापासून दूर जातील तसं तसं त्यांच्यातली ऊर्जा क्षीण होत जाणारच ना अंतर वाढल्यावर. कालांतराने हळूहळू ह्या राजांनी ज्याप्रमाणे हा कानमंत्र अवलंबला होता त्याला नाव दिलंय कर्मयोग. हा कर्मयोग अनेक राजांनी अवलंबला, पण वस्तूमध्ये कशी भेसळ होत जाते ना. कोरी कोरी वस्तू आणलेली असते, नवी कोरी. वापराने काय होतं, त्याच्यावरची चकाकी, ताजेपणा सगळं हळूहळू कमी व्हायला लागतंच ना. हे जितकं सहजगत्या घडतं तितक्या सहजगत्या हा कर्मयोगसुद्धा भेसळयुक्त झाला. आणि आपण श्लोकामध्ये ऐकलं की हळूहळू तो लयाला जायला लागला. आणि मग असा जर लयाला जायला लागला असेल तर काय करायला हवं? स्वाभाविकपणे पुन्हा एकदा त्याला उजाळा द्यायला हवा. हेच तर करावं लागतं ना. मग ते काम कोण करू शकणार? ज्याच्याकडे मूळ कर्मयोग सांगताना ऊर्जा आहे, त्याची पूर्ण माहिती आहे, स्वतः आचरणातून ज्यांनी प्रतिबिंबित केलेला आहे, त्या भगवंतांखेरीज अन्य कुणाकडे ही क्षमता असणार. आणि म्हणून मग पुन्हा एकदा भगवंत स्वतःच सांगतायत की तो पोहोचवायचा कोणापर्यंत? सूर्यासारखं जो कोणी निर्लेप राहून, अनासक्त होऊन, अपेक्षा रहित होऊन कर्म आचरू शकेल, हा कर्मयोग हा कानमंत्र प्रदीप्त करू शकेल आणि संक्रमित करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्यालाच द्यायला हवा ना. म्हणून स्वतः भगवंत सांगतायत की अर्जुना, तुझ्याबद्दल हा विश्वास मला आहे. आणि म्हणून हा कानमंत्र सांगण्यासाठी, पुन्हा एकदा त्याला उजाळा देण्यासाठी मी तुझीच निवड केली आहे बरं. आणि हा कानमंत्र हा कर्मयोग पुन्हा एकदा मी तुझ्यापर्यंत आणून पोहोचवणार आहे. आणि तुझ्या माध्यमातून तुला हा पुढे संक्रमित करायचा आहे. तू तो करू शकशील, हा दृढ विश्वास तुझ्याविषयी माझ्या मनात आहे. अर्जुनाला केवढं भरतं आलं असेल प्रेमाचं. आपल्याविषयी असा विश्वास समोरच्याला वाटणं. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा असे प्रसंग घडत असतील ना. आपल्यावरती कोणी जर विश्वास दाखवला तर स्वाभाविकपणे त्या विश्वासाला खरं उतरण्यासाठी आपणही जीवतोड प्रयत्न, जीवतोड मेहनत करतोच ना. मग कर्मयोग सांगताना भगवंतांनी सांगून दिलं आहे की दुसऱ्यांनी तुझ्यावरचा विश्वास दाखवण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेव. तो कानमंत्र आहे. आता अर्जुन आहे तो. अर्जुनाला कुठे एवढी ती महती आणि ती पैरवी भगवंतांच्या बोलण्यातली लगेच लक्षात येणार. कारण अर्जुन अजून आपल्या विश्वातून पूर्ण अंधार दूर होत नाही तोपर्यंत सूर्याची ऊर्जा किती आहे याची जाणीव तुम्हा आम्हाला तरी कुठे होते. हळूहळू ढग बाजूला होत आहेत. हां, येणारे ऊर्जा आपल्याकडे, संदेश मिळतो. पण सारथी अरुण पांगळा असं ज्ञानेश्वरीत म्हणून ठेवलं आहे. अरुण पांगळा आहे, संदेश घेऊन येतो पण ऊर्जा नाही आणून पोचवू शकत. तसं भगवंतांनी अर्जुनाला ऊर्जा प्रदान करण्याची प्रेमाने तयारी दाखवली, पण अर्जुन अजून तो स्वीकारण्यासाठी पूर्ण क्षमतेने सिद्ध नाही आहे. म्हणून अर्जुन प्रश्न विचारून टाकतोय बघा पुढच्या श्लोकात. अपरम भवतो जन्म परये जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान त्वमादौ प्रोक्तवानिति. अरे सूर्य तर आमच्यासमोर रोज उगवतो, रोज मावळतो. त्या सूर्याला हा तू योग सांगितलास, कानमंत्र सुरुवातीला दिलास, तू पण माझ्याच जोडीचा की रे. मग हे कसं काय शक्य आहे? सूर्य युगानुयुगापासून आहे. तू आणि मी एका साधारण शिणेचेच आहोत, जोडीचे आहोत. तू कुठं सूर्याला सांगायला कानमंत्र द्यायला पहिल्यांदा कसं काय हे पटावं बरं? तेव्हा भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे हळूहळू श्रीकृष्ण आणि भगवान यांच्यातला भेद उलगडून दाखवायला सुरुवात केली.
कारण अर्जुन आता त्या पातळीपर्यंत येऊन पोचायला लागला आहे हे भगवंतांच्या लक्षात आलं. म्हणून आता जेव्हा श्री भगवान वाचा आलं पुढच्या श्लोकामध्ये, त्यावेळेला भगवंतांनी स्पष्ट सांगून टाकलं, बहूनी मे व्यतीतानि जन्मानी तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणी नत्वं वेत्थ परंतप. अरे तुझ्या माझ्यात फरक आहे रे, तू मला तुझ्या जोडीचं समजतोस, बरोबर आहे, पण प्रत्यक्षात काय आहे? तुझेही अनेक जन्म झालेत, दुसऱ्या अध्यायात सांगितलंच आहे, माझेही अनेक जन्म झालेले आहेत आणि या जन्मात तू आणि मी जोडीचे आहेत. त्याची पण कथा आहे, हां, सांगेन कधीतरी ओघामध्ये. मग तुझेही अनेक जन्म, माझेही अनेक जन्म, तू आणि मी आता जोडीचे आहोत. मग तुझ्या माझ्यात फरक नेमका काय आहे? फरक हाच आहे, तान्यहं वेद सर्वाणी. आजपर्यंत जितके जन्म झाले त्या जन्मांमध्ये मी काय काय केलं या सगळ्याचं ज्ञान, वेद ज्ञान ते मला आहे. आजही ते ज्ञान संपन्न होऊनच, ते संचित घेऊनच मी आलेलो आहे. पण तुला मात्र त्याचा विसर पडलेला आहे. हा तुझ्यातला आणि माझ्यातला फरक आहे. बहूनी मे व्यतीतानि जन्मानी तव च अर्जुन, तुझे माझे झाले अनेक जन्म. हा फरक मात्र आहे. मग हा फरक का आहे ते पण उलगडून दाखवलं पाहिजे ना. स्वाभाविक मनात येणारच की मला सगळं पूर्वीचं आठवतंय, प्रत्येक जन्मात काय काय केलं ते तुला नाही आठवत आहे. मग हा का बरं फरक आहे? म्हणून पुढच्या श्लोकात ऐकलं आपण, अजोपी सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन. प्राणीमात्रांना जो ईश्वर म्हणून वाटतो ना, जो अज आहे, अजन्मा आहे, अव्यय आहे, असा जो प्राणीमात्रांना ईश्वर म्हणून वाटतो, मग तो जात पंथ धर्म याच्या पल्याडे हो, अशी कुठली तरी एक शक्ती, मग त्याला नाव काहीही द्या, ईश्वर म्हणा, पैगंबर म्हणा, येशू म्हणा, नाही तर आणखीन काहीही म्हणा हो, महावीर म्हणा, प्रत्येक पंथाचे, प्रत्येक संप्रदायाचे, प्रत्येक धर्म म्हणून जे मान्यता प्राप्त आहेत की जे एका प्रेषिताकडून आलेले आहेत, ते जे प्रेषित म्हणून समजतात ना, तो प्रेषित त्या त्या धर्मपंथ समुदायासाठी भगवान स्वरूपच असतात. मग इथे फरक आणखी वेगळा काय आहे? आपल्या सनातन संस्कृतीचा गाभा असलेली ही जी भगवद्गीता आहे ना, त्याच्यामध्ये पुढे जाऊन भगवंत आणखी सांगून देत आहेत, संभवामी आत्ममायया. हा फरक आहे. एकच कोणीतरी एकदाच अवतरलाय आणि त्यांनी असं नाही आहे. सनातन संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये संभवामी आत्ममायया, भगवंताकडे एवढी क्षमता आहे की तो आत्ममायया, माया म्हणजे आवरण, वेष्टन, त्याला नाव दिलंय प्रकृती. आत्ममायया ही प्रकृती, मीच तर तिला कार्य करायला प्रवृत्त करतो आणि तिच्याद्वारे मी संभवामी, मी प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी सिद्ध होतो. अदरवाईज मी कसा आहे? तत्वस्वरूप, अज, अव्यय. पण जेव्हा कार्य करायचं असेल त्यावेळी मात्र संभवामी आत्ममायया. पण कोणतं कार्य करण्यासाठी मी असा संभवामी होणार? असंच माझ्या इच्छेचं कार्य करण्यासाठी नाही. हाच फरक तुम्ही आम्ही, आमचे जन्म अनेक होत राहणं, तुमचे आमचे जन्म जे होतात ना, पुन्हा पुन्हा दुसऱ्या अध्यायात सांगून दिलंय, इच्छा, आकांक्षा, कामना, ह्या जेव्हा आपल्याला कवटाळून बसलेल्या असतात आणि त्या आपल्यापासून दूर नाही होऊ शकत, शेवटच्या क्षणीसुद्धा त्यातल्या 2-4 वेढून राहतातच. मग त्या वेढलेल्या कामना पूर्ती होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी पुन्हा यावंच लागणार ना. तुमचा आमचा जन्म अशा कारणासाठी होतो. म्हणून जही शत्रू महाबाहो तो कानमंत्र भगवंतांनी दिला.
पण तो नाही ना एवढ्या सहजासहजी उलगडत. म्हणून भगवंतांनी स्वतःचा दाखला दिला की काय फरक आहे माझ्या संभवामीमध्ये आणि आपल्या जन्मांमध्ये. संभवामी मी ठरवतो कोणतीही कामना नसताना. मग कार्य कोणतं करणार? कामना तर काहीच नाही आहे, म्हणजे मिळवायचं काही नाही आहे. नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी आधीच्या अध्यायात समजून घेतलं आहे आपण. मग का मी येतो? पुढच्या 2 श्लोकांमध्ये तेच सांगून दिलं आहे. आपल्या ओळखीचे श्लोक आहेत सगळ्यांच्या. अनेक वेळा आपण म्हणतही असाल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. तदा आत्मानं सृजामी अहम. मी स्वतःला तेव्हा प्रकट करतो केव्हा? धर्मस्य ग्लानिर्भवति. आधी ती स्टेज यावी लागते, त्याशिवाय हे घडत नाही. कोणती स्टेज यावी लागते? धर्म ग्लानी व्हायला पाहिजे. धर्म ग्लानी म्हणजे काय? धर्म जो सुचारू सृष्टीमध्ये संक्रमित होत आहे त्याला मरगळ येणं. सोपी गोष्ट बघा, आपण वाहन चालवतोय, वाटेमध्ये स्पीड ब्रेकर अडथळे आज असतात ना रस्त्यांना पुष्कळ ठेवलेले, आणि नाहीतर खड्ड्यांच्या रूपाने निर्माण झालेले. स्पीड ब्रेकरच ना ते. या स्पीड ब्रेकरमुळे होतं काय? आपल्याला ज्या गतीने प्रवास करायचा असतो ती गती रोंदली जाते, कमी कमी होत जाते, बरोबर ना? मग जेव्हा धर्माचं चलन सुचारू रूपाने होत राहील, सूर्याकडून येणारी प्रकाश किरणं पूर्ण ऊर्जेसह लांबपर्यंत जाऊ शकतील, त्यांना अडथळा कोणाचा येतो? वातावरणात शिरली की आपोआप धूळ धूर ह्या सगळ्याचा अडथळा येणार ना त्याला. आणि मग ती प्रकाश किरणं, त्यांचा वेग, त्यांची ऊर्जा कमी कमी होत जाणार, कारण त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ऊर्जा खर्च होणार ना. मग ती आपोआप हळूहळू ऊर्जा क्षय होत जाणार. तसं धर्म म्हणजे काय हो नेमकं? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति. हा धर्म म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळीच, किंवा सृष्टी सोडून द्या हो, वैयक्तिक आपल्या उत्पत्तीच्या वेळीच डोळ्यांचा धर्म पाहणं, कानांचा धर्म ऐकणं. जगाच्या पाठीवर कुठेही जन्म झाल्यानंतर हाच कर्तव्य किंवा हाच धर्म सगळ्यांमध्ये समान. कुणाचे डोळे ऐकण्याचं काम नाही करत, कुणाचे कान श्वास घेण्याचं काम नाही करत, नाही ना असं घडत. मग हे जे दायित्व आपोआपच व्यक्त स्थितीमध्ये येताना, आकारबद्ध होताना त्या त्या वस्तूला, त्या त्या घटकाला प्राप्त झालेलं असतं, त्याला त्याचा धर्म असं म्हटलं जातं. म्हणून डोळ्यांचा धर्म दृष्टी पाहणं, कानांचा धर्म ऐकणं, नासिकेचा धर्म गंध घेणं किंवा श्वास घेणं, त्वचेचा धर्म स्पर्श, पाण्याचा धर्म प्रवाही असणं. आहेत ना हे प्रत्येकाचे धर्म? याला म्हणायचं धर्म. मग धर्माला ग्लानी येणार की नाही? दृष्टी हळूहळू मंदावणार की नाही? ती कालपरत्वे मंदावेल तो भाग वेगळा, पण मी सतत जर एकीकडेच टक लावून बघत बसले तर मंदावतेच ना दृष्टी. हे कशामुळे घडतं? ताण आल्यामुळे. हा ताण आला की मरगळ येते. म्हणून यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मग अशी मरगळ आल्यावर काय करावं लागतं? पुन्हा त्या त्या अवयवाला, घटकाला त्याचा धर्म निभावण्यासाठी पॉलिश करावं लागतं. मग डोळ्यांवरती काय थंड पाण्याचे हपका मारावा किंवा ड्रॉप्स टाकावेत किंवा काय वगैरे वगैरे साधे साधे उपाय करावेच लागतात ना.
तेच सांगून दिलं भगवंतांनी की जेव्हा सृष्टीच्या अशा प्रकारच्या सर्व घटकांच्या धर्माला मरगळ येईल, सर्व घटकांच्या, त्यावेळी काय करणार? वैयक्तिक आलं तर आपण उपाय करू, हो, पण सार्वत्रिक दृष्ट्या जेव्हा अशी धर्माला मरगळ येईल, कर्तव्य निभावण्याची प्रक्रियाच मुळी थंडावेल, तेव्हा सामूहिकच काहीतरी उत्थान घडलं पाहिजे ना. मग हे सामूहिक उत्थान घडवण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्यानंच आत्ममायया संभवामी व्हायला पाहिजे. तेच भगवंतांनी सांगून दिलं की तदा आत्मानं सृजामी अहम. त्यावेळेला पूर्ण ऊर्जानिशी मी स्वतः प्रत्येकाला धर्म सुचारू ठेवण्यासाठी प्रेरित करायला येतो. ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. अधर्म जेव्हा बळावेल, धर्माला ग्लानी येते, तेव्हा साहजिक दोन तराजूमध्ये काय असतं? दोन तागड्या असतात. एक तागडी जड झाली, दुसरी तागडी हलकी वर जाते ना. मग ते संतुलन राहिलं पाहिजे ना. न्यायदेवतेच्या हातात तागडी असते ना, ती संतुलित असावी लागते. मग एकाला मरगळ आली तर दुसऱ्याचा उत्थान, अभ्युत्थान आपोआपच होणार आहे ना. त्यामुळे अधर्म बळावला, धर्म मरगळला, तर पुन्हा दोन्हीचं संतुलन होणं गरजेचं आहे. ते संतुलन काय स्वतः भगवंत करणार काय? ते तर क्षमता आहेत, ते तर ऊर्जारूप आहेत. मग ते काय करणार? सृष्टीमध्ये ती ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता असणाऱ्या साधूंना. काही जण अशा प्रकारचे असतात की ते ग्रहण करू शकतात ऊर्जा. असतात ना, त्याला काय कंडेन्सर वगैरे आजच्या विज्ञानाच्या भाषेत काय काय म्हणतात की जे संचय करून ठेवू शकतात. कपॅसिटर म्हणा, कंडेन्सर म्हणा, काय काय वेगळी वेगळी नावं विज्ञान देतं ना त्याला. मग अशी ज्यांच्याकडे क्षमता आहे त्यांचं परित्राणाय, त्यांची ती क्षमता टिकवून ठेवली पाहिजे, वर्धिष्णू होईल यासाठी त्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजे. जसं आता युद्धाच्या वेळेला स्वतः भगवंत घडवून आणतात. आपण युद्धक्षेत्रावर आहोत बरं. सगळी गीता भगवंत युद्धक्षेत्रावर अर्जुनाला सांगतायत. आणि गंमत बघा, ही सगळी स्पंदनं कुठे पसरतायत? मागच्या वेळेला आपण ऐकलं ना, ते 18 अक्षौहिणी सैन्य, त्या सगळ्या सैन्यामध्ये ही स्पंदनं पसरतायत. आणि त्याचा फायदा पण आहे बरं, तोही आता आपल्याला लक्षात घ्यायचाच आहे. मग आता आपल्याला धर्माची मरगळ कळली, अधर्म बोकाळणं, प्रसारित होणं, प्रसार होणं त्याचा, हेही समजलं. आणि या दोन्हीमध्ये संतुलन साधण्याची क्षमता साधूंना. साधू म्हणजे भगवे कपडे कफनी घालून नाही, साधू म्हणजे सज्जन, सत्वगुण ज्यांचा प्रभावी आहे, ज्यांना संतुलन साधण्यासाठीच फक्त कार्य करायचं आहे, वैयक्तिक त्यातून काहीच मिळवायचं नाही आहे, ते सगळे साधूंना. परित्राणाय, त्यांचा एकत्रित समूह त्याच कारणासाठी कार्य करत राहिला पाहिजे. त्यासाठी म्हणून संभवामी आत्ममायया, असं सुंदर भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगून दिलंय. आणि मग पुढचाही श्लोक आहेच, धर्मसंस्थापनार्थाय. बस समजलं आपल्याला की पुन्हा सुचारू चलनवलन, तो कानमंत्र सगळ्यांच्या मार्फत पुन्हा कार्यान्वित व्हावा, त्याला म्हणायचं धर्मसंस्थापना. मग तो कोणी असा एक व्यक्ती येऊन करतो का? भगवान म्हणजे कोणी असं व्यक्त रूप येतं का? नाही हो, ते माध्यम आहे, ते अनेकांच्या द्वारे प्रत्यक्ष कार्यान्वित होतं. मग अनेकांच्या द्वारे जर कार्यान्वित व्हायचं असेल तर त्याला म्हणायचं धर्मसंस्थापना. सगळे मिळून ते कार्य घडवून आणतात. कृष्णाच्या चरित्रामध्ये गोवर्धनाची कथा आहे ना माहिती. काय केलं कृष्णाने? सगळ्या गोकुळवासियांना जेव्हा इंद्राने पाऊस रूपाने संकट धाडलं, त्यावेळी इंद्राने
कसं गोकुळवासी माझी पूजा करत नाहीत बघतो तरी. म्हणून संकट त्यांच्यावर धाडलं. म्हणजे काय घडलं? अधर्म अभ्युत्थान. मग त्यावेळेला धर्मसंस्थापना व्हायला पाहिजे. कृष्णाने काय केलं? सगळ्या गोकुळवासियांना आधी गोवर्धनाची पूजा करायला लावली. गोवर्धनाचा धर्म काय आहे? सर्वांना सुचारूपणे जीवन जगण्यासाठी सहाय्य करणं. त्या गोवर्धनाची कृष्णाने पूजा करायला लावली. त्याला यज्ञ असं म्हटलं. आणि मग ज्याची पूजा केली आहे त्याच्याकडूनच सामर्थ्याची प्रचिती मिळवली. सगळ्यांना मिळून त्या गोवर्धनाच्या रक्षणाखाली सुशेगात नेऊन ठेवलं. छोट्या छोट्या कृष्णचरित्रातल्या गोष्टी आपल्याला धर्मसंस्थापना कशी सामुदायिकरित्याच करायची असते ते प्रस्थापित करून दाखवलं आहे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंतांनी सांगून टाकलं, जन्मकर्मच मे दिव्यमेवयो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. त्यांची धाव कुठपर्यंत होऊ शकेल? जेव्हा ते असे समुदायांनी एकत्रितपणे धर्माचं सुचारू चलनवलन करण्यासाठी आपलं आयुष्य वेचतील, तेच दायित्व समजून कर्तव्य करत राहतील, तेव्हा स्वाभाविक त्यांच्याकडेही ऊर्जा संचय होईल. आणि हा ऊर्जा संचय त्यांना कुठे घेऊन येईल? माझ्यापर्यंत घेऊन येईल. माम एती म्हणजेच काय करेल? ऊर्जा प्रदान करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जागवेल. संत सज्जन आपण म्हणतो, हे संत प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सृष्टीमध्ये अवतरतात, येतात, विभूती बनतात. तेव्हा काही ते एका जन्मात त्यांनी ती ऊर्जा संचित केलेली असते का? नाही ना. जे संचित तुम्ही आम्ही घेऊन येतो ते संचित या संतांनी आधीपासून माम एती, अखंड धर्म सुचारू राहावा म्हणून आधीच्या जन्मांमध्ये दायित्व निभावलेलं असतं. तेव्हा या जन्मामध्ये त्यांना अशा प्रकारे विभूती म्हणून, संत म्हणून मान्यता मिळते. मग तिथपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तेही लक्षात घेतलं पाहिजे ना आपल्याला. मग ते लक्षात घेताना छान आपल्यातल्याच एका व्हिडिओ पाहणाऱ्यांना प्रश्न पडला आहे बरं. सुंदर प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्या प्रश्नाचा आता आपण मागोवा घेऊया आणि मग पुढे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने भगवंत आपल्याला काय सांगतायत तेही जाणून घेऊया. रेवतीताईंनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला आहे, आपण सतत भगवान उवाच श्लोकांमध्ये ऐकतोय आणि विवेचनात पण आपण भगवंतांनी असं म्हणतोय. मग हे भगवान म्हणजेच परमात्मा का किंवा शिवतत्व का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कदाचित तो अनेकांच्या मनात असू शकेल, आपल्याचं प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी विचारला असेल. काहींना कदाचित याचं उत्तरही माहिती असू शकेल. आपण आपल्या परीने गीतेच्या माध्यमातून काय याच्याविषयी सांगितलं आहे ते ह्या श्लोकांमध्ये आलं आहे ना, म्हणून जाणून घेऊया. श्री भगवान उवाच हे आपण सातत्याने म्हणतोय. म्हणजे भगवान कोण आहेत? जे तुमच्या आमच्या प्रत्यक्ष सान्निध्यात येऊन स्पंदनांच्याद्वारे तुम्हा आम्हाला प्रेरित करतायत. या गीतेच्या संदर्भात म्हटलं तर अर्जुनाच्या सान्निध्यात असलेले श्रीकृष्ण हेच श्री भगवान प्रतीक रूपानी आहेत. तेव्हा श्री भगवान प्रतीक आहेत, प्रतिनिधी आहेत. कोणाचे? परमात्म्याचे. बघा, भगवान म्हणजेच परमात्मा का? परमात्म्याचे प्रतिनिधी भगवान. ठीक आहे. आता हे परमात्मा म्हणजे कोण? शिवतत्वाचे प्रतिनिधी परमात्मा आहे ना. श्रेष्ठतेचा क्रम. श्री भगवान मानवाच्या संपर्कात, परमात्मा श्री भगवंतांच्या संपर्कात आणि शिवतत्व ह्या सर्वाच्या पल्याड. ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तात उल्लेख केलेला आहे ना. सर्व व्यापीच्याही पल्याड दशांगुळ पुरणारे ते शिवतत्व.
ते इतकं सूक्ष्मातिसूक्ष्म आहे की ज्यावेळी स्थूलता विरल होत होत होत, बघा हां, थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला धुकं सूर्यप्रकाशित होत नाही तोपर्यंत जाड पडदा या धुक्याचा दिसतो. अक्षरशः डोळ्यात बोटं घालून आपण स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरीही हे धुकं हटत नाही. दृष्टीला धुकं आणि धुकंच दिसत राहतं. पण जशी सूर्याची ऊर्जा या धुक्याला भेदून प्रत्यक्ष प्रमाण म्हणून आपल्यासमोर यायला लागते, धुकं असताना पल्याड सूर्य आहे याची जाणीव असणं, की आहे सूर्य, पल्याड आहे, पण कुठे आहे नाही कळत. शिवतत्व नाहीच दिसू शकणार आहे. आहे 100%. शिवतत्व इतकं सूक्ष्म आहे. सूर्य त्या मानाने स्थूल आहे का? कारण तो आहे हे माहिती आहे, पण धुक्याच्या पल्याड म्हणजे नेमका कुठे आहे नाही माहिती. पण धुकं विरल व्हायला लागलं, अजून सूर्य दिसत नाही आहे, पण धुकं विरल व्हायला लागलं की आम्हाला जाणीवेत कळतं की सूर्याचं आगमन होणार आहे. परमात्मा. श्रद्धा, श्रद्धेच्याही पल्याड निष्ठा, आणि निष्ठेच्याही पल्याड भक्ती. ती भक्ती गवसली की शबरीचं काय झालं हो, नवविधा भक्ती, सगळे टप्पे पार केले आणि शिवतत्वात लीन झाली. स्वतः मागे आपण उल्लेख केलाय, स्वतः भगवंतांनी शबरीचं स्तवन करण्यासाठी स्तोत्र रचलंय हो त्रेतायुगामध्ये. ते शिवतत्व की जिथं एकदा पोहोचलं ना की सूक्ष्मातिसूक्ष्म पुन्हा संकलन होणार कसं, पुन्हा भरीवता प्राप्त होणारच कशी. परमात्म्याचेही पल्याड. मग हा परमात्मा म्हणजे धुक्याच्या पटला आड सूर्य निश्चित आहे, ही निष्ठा, दृढता. आणि मग हळूहळू धुकं विरल व्हायला लागलंय म्हटलं की जे सूर्याचं पहिलं दर्शन अंधुकसं व्हायला लागतं ना, ते श्री भगवान. कारण अर्जुनाला अजूनही कृष्णामधले श्री भगवान नाही उलगडत आहेत. म्हणून तर तो कृष्णाला प्रश्न विचारल्यासारखा स्वच्छपणे मित्राला प्रश्न विचारावे तसं संकोचरहित होऊन कोणतंही दडपण न घेता मनमोकळेपणाने संवाद साधू शकतोय. मी भगवंताशी बोलतोय असं ज्या क्षणी अर्जुनाला वाटायला लागेल त्या क्षणी तो इतका मनमोकळा संकोचरहित राहूच शकणार नाही ना. श्रेष्ठतेच्या प्रमाणात स्वाभाविकपणे अंतर वाढत जातं. पण अजून अर्जुनाला श्री भगवान म्हणजे नेमकं काय उलगडलंच नाही आहे. जसं तुम्हा आम्हाला धुक्याच्या पल्याड सूर्य आहे. म्हणून रेवतीताई, श्री भगवान म्हणजे अर्जुनाच्या, म्हणजेच तुम्ही आम्ही अर्जुनाचा प्रतिनिधी आपला ना, अर्जुनाच्या सान्निध्यात आहेत ते श्रीकृष्ण, तेच श्री भगवान. स्पंदन रूपाने परमात्मा श्रीकृष्णाशी संपर्कात जोडले गेले. जसं मोबाईलचा आपण काय म्हणतो उपग्रह लांब कुठेतरी, पण त्या उपग्रहाकडून टॉवरपर्यंत, टॉवरकडून आपल्या जवळपास, आणि मग आपल्या जवळपास असलेल्याकडून आपल्या मोबाईलपर्यंत, असा तो सगळा प्रवास घडतो ना. हे अगदी तसंच आहे बरं. अर्जुन, श्री भगवान, परमात्मा आणि पल्याड शिवतत्व. तत्व जे आहे ना त्याच्यात कधीही मिसळ भेसळ असूच शकत नाही, म्हणून ते शिव. तेव्हा मला वाटतं आपल्या प्रश्नाचा गीतेमध्ये ज्या संदर्भामध्ये उलगडा केलेला आहे स्वतः भगवंतांनी, ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या भगवानपर्यंत जरी पहिल्यांदा पोहोचायचं असेल तर काय करायला हवं, कोणती तपस्या करायला हवी, कोणती साधना करायला हवी, कोणतं ज्ञान संपादन करण्याची आस दृढपणे
ठेवायला हवी. मी आस शब्द वापरला. कामना वेगळी आणि आस वेगळी. पुढच्या श्लोकात ते सांगून दिलंय. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. इथे पूता शब्द आलाय. शिव आणि पूता याच्यामध्ये फरक आहे. हा, पूता म्हणजे पवित्रता. पण पवित्रता कशाशी जोडलेली आहे? ज्ञान तपसा. ज्ञान संपन्न होणं आणि तपसा म्हणजे सातत्याने ज्ञानासाठी प्रयत्नशील राहणं. कारण ज्ञानाचा थांग कोणाला लागलाय हो? अनेक जण, बहुहा पुष्कळ जण ज्ञान संपन्न होण्यासाठी अखंड साधना तपसा करत राहतात. आणि जशी जशी ही तपस्या वाढत जाईल तसं तसं ऊर्जा संपन्नता म्हणजे पवित्रता आपोआप प्रवेश करायला लागते. आणि जशी ही पवित्रता प्रवेश करायला लागेल मद्भाव मागता, तसं तसं त्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. पण हे सगळं करण्यासाठी आधी काय करायला हवं? पहिल्या ओळीत सांगून दिलं. कोणत्या अटी शर्तींचं पालन करायला हवं, कोणत्या स्पीड ब्रेकर्सना ओलांडून, अडथळ्यांना ओलांडून पल्याड जायला हवं, पहिल्या ओळीत सांगून दिलं. वीत म्हणजे त्याग करायचा, सोडून द्यायचं. काय काय? राग. राग म्हणजे क्रोध नाही, कारण राग भय क्रोधा एकाच ओळीत शब्द आलेत. एकाच शब्दामध्ये 3 भाग केलेले आहेत. म्हणून राग म्हणजे संस्कृतमधला शब्द आहे आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. राग हा संस्कृत शब्द. म्हणून वीत कशाला दूर सारायचं? आसक्तीला. आसक्ती कशामुळे उत्पन्न होते? कामना. दुसऱ्या अध्यायात एक चक्र आपण समजून घेतलं ना, ध्यायतो विषयान पुंसस. ऐकून बघा पुन्हा मागचा व्हिडिओ, सापडेल हे चक्र, आपण त्याच्यात वर्णन केलेलं. म्हणून राग म्हणजे आसक्ती. भय. भय कशामुळे उत्पन्न होतं? शंका, संशय, अज्ञान. हे 3 एकत्र आले की भय हमखास आलंच तिथे. म्हणून आसक्तीचा त्याग करायचा. भयाचा म्हणजे अज्ञान, शंका, संशय ह्यांना पार दूर पिटाळून लावायचं. आणि तिसरं क्रोध, संताप. तिसऱ्या अध्यायात आपण विगतज्वर हा शब्द ऐकला यासाठी. मग ह्या सगळ्यांना काय करायचं? मन्मया मामुपाश्रिता. असेच कसे ते दूर जातील? आपण जोवर खुले आहोत त्यांना स्वीकारण्यासाठी, तोवर ते दूर जातील का? म्हणजे मला कुठेतरी दुसरीकडे स्वतःला गुंतवायला हवं. म्हणून कुठे गुंतवायचं? ज्ञान तपसा. ध्येय निश्चिती करून त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी तपसा सातत्याने प्रयत्न करत राहायचं. म्हणजे मग मला आपोआप पूता शुद्धतेचा मार्ग गवसेल. पवित्रतेचा म्हणजे काय? माझ्या ध्येय पथावर चालत असताना हे अडथळे मला रोखू शकणार नाहीत. अदरवाईज आपल्याला हे अडथळे रोखतात ना, तेच ह्या श्लोकामध्ये सांगून दिलं. मग पुढच्या श्लोकामध्ये आणखून सांगून दिलं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मी जसा वाटचाल करताना अडथळ्यांना सामोरा जातो, जेव्हा संभवामी आत्ममाया त्यावेळेला मी जसा अडथळ्यांना सामोरा जातो, माझाच मार्ग चालत चालत अनेक जण अडथळ्यांना सामोरे येतात. मग ह्या अडथळ्यांना सामोरं जाताना काही जण त्या अडथळ्यांना बायपास करतात, काही जण स्वतःच्या क्षमतेने अडथळ्यांवर मात करतात, तर काही जण उलटे फिरतात. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जे उलटे फिरतात त्यांना मी म्हणतो, ठीक आहे बाबा, तुमच्या अडथळ्याला भिडायचीच तयारी नाही तर मी तरी काय करणार. जे बायपास करतात ते म्हणतात, अच्छा तुम्हाला अडथळ्यांना पाहून ओलांडायची नाही का इच्छा होते, धाडस नाही दाखवतात, ठीक आहे, त्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर राहीन. आणि जे अडथळ्यांवर मात करायला येतात त्यांच्या सवयी मी त्यांना ऊर्जा पुरवत अखंड राहणार. आपल्या वाटचालीत पण असंच असतं ना. माझ्या समोर अडथळे आलेत,
भरकटण्याचे चान्सेस आलेत. माझ्यासमोर मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळत नाही आहे. आणि मला नाही, अनेक जण माझ्या डोळ्यासमोर असे आहेत की ज्यांना ते कर्म रुजू करतायत प्रामाणिकपणाने, पण त्यांना अपेक्षा एवढं फळ, उचित फळ मिळत नाही आहे. पण उचित ठरवणार कोण हो? अपेक्षित ठरवणार कोण? आपण नाही ना ठरवू शकत. जे प्राप्त झालं आहे तेच मुळात मला अनुभवाच्या गाठीशी येणार आहे, तीच मला ऊर्जा बनून पुढे नेणार आहे, असं जर मानलं तर मला अडथळ्यांच्या पार जाता येईल ना. पण मी तिथेच कच खाल्ली आणि त्याला नाही काही मिळत आहे, एवढं रुजू करून एवढी मेहनत मरून काही मिळत नाही हो. आजचे शब्द आहेत ना हे. अरे यार, असं कुठे असतं का? मरून काम करत राहतो ना, म्हणजे आपण कुठे मरतो? नाही हो. आपली क्षमता वाढत असते, आपल्याकडे क्षमता असते, आपण ती आजमावत नाही म्हणून आपल्याला वाटतं मरण झालं. नाहीतरी तसाही दर क्षण माघारीच जात असतो. भगवंतांनी हे सांगून दिलं. आणखीन पुढे महत्त्वाचं सांगून दिलं की प्रत्येकाला कर्म केल्याबरोबर फळ पाहिजे असतं, सिद्धी पाहिजे असते. कर्म ज्या प्रमाणात रुजू करणार त्या प्रमाणात सिद्धी मिळणार, स्वाभाविक आहे ना. आणखीन पुढच्या ह्याच्यात स्वतःचं भगवंतांनी उदाहरण सांगून दिलं. चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुण कर्म विभागशः. गुणांच्या प्रभावाखाली, कोणत्या गुणांच्या प्रभावाखाली? 3 गुण प्रकट झाले. एक, अडथळा सामोरा आल्यावर पार करण्याची जिद्द असण्याचा एक गुण, आणि ती जिद्द प्रामाणिक प्रयत्नांनी रुजू करणं. कारण जिद्द न ठेवता वेगळ्या वेगळ्या मार्गांनी सुद्धा अडथळ्यांवर मात करणारे काही जण असतात, बरोबर ना. म्हणून कर्म कोणत्या गुणाच्या आधारे केलं गेलं आहे त्यानुसारच फलित तयार होणार ना, फलित मिळणार ना. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. स्वतः भगवंतांनी सांगून दिलंय, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. बास, एवढं गीतेतलं एक उचलतात आणि ज्यांना त्याच्यावर झोड उठवायची असते टीकेची, ते त्यातलं मर्म जाणून न घेता टीकेची झोड उठवतात. बघा, भगवंतांनी स्वतः 4 वर्ण समाजात भेद उत्पन्न केलेले आहेत, दरी उत्पन्न केलेली आहे. अरे बाबा, वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे वाण, वर्ण म्हणजे गुण, वर्ण म्हणजे रंग. तो का मानवाचा रंग, मानवाचा वाण, मानवाचा वर्ण? आपण जी अंगावर वस्त्र पहनतो त्या वस्त्रांमध्ये सुद्धा आजकालच्या भाषेमध्ये कॉटनचं वस्त्र, जीन्सचं वस्त्र, आणखीन काय टेरेलिन, टेरेकॉट, नायलॉन, एवढे प्रकार असतातच ना. 4च काय, केवढे प्रकार असतात. उन्हाळ्यात वापरायचे कपडे वेगळे, थंडीत वापरायचे कपडे वेगळे, पावसाळ्यात असतात ना. मग भगवंतांनी समाजामध्येच काय सांगून दिलंय? समजा मी व्यक्ती म्हणून आहे, मी तान्हं बाळ असताना माझी जोपासना करण्याचं काम, मग ते श्वापदाचं असू दे, जनावराचं बाळ असू दे, त्याच्यापेक्षा थोड्या प्रगत प्राणीमात्राचं बाळ असू दे, किंवा अगदी मानवाचं बाळ असू दे, जे त्याची दक्षता घेतात ते परिचर्याच करतात ना, त्या बाळाची सेवाच करतात ना. आणि त्या ती सेवा करत असताना काय भविष्यात मेवा मिळेल ही अपेक्षा ठेवतात? नाही ना ठेवत. सेवा म्हणूनच सेवा रुजू करतात ना. मग त्यावेळेला तोच वर्ण झाला ना. कोणाही व्यक्तीचा हा असू शकतो, त्याला काय स्त्री पुरुष वगैरे लेबलं असतात. बाळ पण कोणतंही असू शकतं. प्राण्याची सुद्धा नवजात पिल्लाची काळजी आपण घेतोच ना. मग जेव्हा अशा प्रकारे मी कोणाची तरी सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असेन, सेवा करीत असेन,
त्यावेळेला माझा वर्ण पूर्णत्वानी मी सेवाच रुजू करणार आहे ना. मग तो माझा सेवा वर्णच झाला ना. हा एक वर्ण झाला. त्यावेळी सेवा रुजू करणं एवढा एकमेव भाव असतो ना मनामध्ये. थोडं मला ज्ञान व्हायला लागलं की मग काय विचार यायला लागतो, मी ही सेवा रुजू करतोय पण ती पुरेशी नाही आहे. त्याचं संगोपन करायचं असेल, वर्धिष्णू त्याला करायचं असेल तर मला त्याला भरणपोषण करायला हवं आहे. मग दुसऱ्याचं भरणपोषण नाही, माझं स्वतःचं सुद्धा भरणपोषण मला करायचं असतं ना. ज्या बाळाला सुरुवातीला भरवलं जातं ते बाळ हळूहळू स्वतःच्या हाताने जेवावं, आपलं भरणपोषण आपण करावं, यासाठी प्रयत्न करायला लागतंच ना. मग झाला ना तो वर्ण प्रगत. स्वाभाविकपणे अशा प्रकारे भरणपोषण माझं आणि माझ्याबरोबर अन्यांचं पण अशी जेव्हा वृत्ती तयार होईल, पहिली सेवावृत्ती, दुसरी भरणपोषण माझ्यासह इतरांचं, ती दुसरी वृत्ती तयार झाली. मग स्वाभाविकपणे त्याच्या पुढे जाऊन ज्यांचं भरणपोषण स्वतःचं आणि इतरांचं करतोय त्याचं रक्षण पण व्हायला पाहिजे ना. म्हणून मग भरणपोषणातून जी ऊर्जा ताकद मिळणार आहे ती कशासाठी वापरायची आहे, विनियोग कशासाठी करायचा आहे, रक्षणासाठी. मग असं रक्षणकर्त्यांचा एक गट होणारच ना, म्हणजे सेवा करणाऱ्यांचा एक गट, भरणपोषण करणाऱ्यांसाठी एक गट समृद्ध होईल, तर एक गट रक्षणकर्ता म्हणून समृद्ध होईल. आणि एकाच व्यक्तीमध्ये पण या वेगवेगळ्या स्तरावर भूमिका असतील, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा असे 4 वर्ण असणारच ना. पहिला वर्ण सेवावृत्तीचा, परिचर्या. दुसरा वर्ण भरणपोषण दायित्व निभावण्याचा. तिसरा वर्ण या दोन्हींना समवेत घेऊन रक्षणाचा. आणि स्वाभाविकपणे हे रक्षण करताना, सेवावृत्ती आचरताना किंवा भरणपोषणाच्या वेळी ज्ञान संपन्न राहून जर हे करायचं असेल तर हळूहळू अनुभवांती ज्ञानसंपन्न व्यक्ती होणारच ना. नव्हे हे करण्यासाठी मी काय काय शिकून घेतलं पाहिजे, काय काय सृष्टीकडून माहिती करून घेतली पाहिजे, अनुभव कोणकोणते गाठीशी जोडले पाहिजेत. आणि मग जे अनुभव मला मिळाले आहेत, जे ज्ञान मला सृष्टीच्या घटकांकडून मिळालेलं आहे, वेगवेगळ्या प्रसंगातून वेगवेगळ्या घटनांमधून मिळालेलं आहे, ते ज्ञान स्वतःपुरतं न ठेवता वितरित करत राहणं, हा वेगळा वर्ण झाला ना पुन्हा. असे 4 स्तर प्रत्येक व्यक्तीच्याही जीवनात आहेत आणि समाजामध्येही आहेत, राष्ट्रामध्येही असणारच, आणि वसुदैव कुटुंबकम. म्हणून आमचा सनातन धर्मच सांगतो की वसुदैव कुटुंबकम, सृष्टीमध्येच हे 4 वर्ण असणारच आहेत, असायलाच हवेत, तेव्हा ते कुटुंब म्हणून स्थापित होणार. इतका सुंदर अर्थ. परिचर्या, भरणपोषण, रक्षण आणि ज्ञानसंपन्नता, हे सगळं वितरित करायचं आहे. स्वतःसाठी स्वतः आणि इतरांसाठीही स्वतः. तो अर्थ या श्लोकामध्ये आला की स्वाभाविकपणे तस्य कर्तारमपि विमां, याचा कर्ता मी आहे पण मी अकर्ता. कारण ज्याचं भरणपोषण केलं आहे तो मी कोणीतरी वेगळाच आहे ना. देहाचं भरणपोषण मी, 5 कोश आहेत आपल्या प्रत्येकाला प्राप्त झालेले, पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण त्याच्या संबंधी, त्याच्याही पुढच्या भागात आणखी पुढे. मग बघा बरं, या सगळ्याचा कर्ता मी कुठे आहे? कारण हे सगळं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संचित घेऊन मी आलो आहे ना. ही 10 इंद्रिय, मन, बुद्धी, हे सगळं मला आधीच प्राप्त झालं आहे ना. मग हे जे परिचर्या आहे, भरणपोषण आहे, रक्षण आहे, ज्ञानसंपन्नता आहे, याचा करता मी कुठे आहे?
म्हणून स्वतः भगवंत सांगतायत की संपूर्ण सृष्टीची रचना अशा पद्धतीमध्ये विभागणी करत असताना मी नसणारच त्याचा करता. जे जे व्यक्तरूपात आलेलं आहे त्या सर्वांप्रती हे दायित्व निभावण्यासाठी संचित दिलेलं आहे, पुंजी दिलेली आहे. त्या पुंजीमुळे हे कार्य अखंड घडतं आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकात स्वतः भगवंत सांगून देत आहेत की नमांकर्माणि लिंपंती. म्हणून मग जी पुंजी ज्याला मिळालेली आहे त्या पुंजीचा वापर जी व्यक्ती जसा करेल ते त्याचं दायित्व झालं. त्या व्यक्तीचं पुंजी वापरायला मिळाली आहे कोणाला? त्या व्यक्तीला. वापरणारे कोण? ती व्यक्ती. मग त्याचा माझ्याशी काय संबंध? माझ्याशी म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या चैतन्याशी. मग हे चैतन्य कसं आहे? घे बाबा, तुला परिचर्येसाठी आवश्यकता आहे का ऊर्जेची? घे, चैतन्य अलिप्त. प्रगती करायची आहे? घे, अलिप्त. नमांकर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. जे काही त्यातून निष्पत्ती होईल ती निष्पत्ती पुन्हा तू कशा प्रकारे उपयोगात आणावीस हा देह म्हणून, विशिष्ट आकारबद्धता म्हणून त्याचं दायित्व आहे. ज्याला हा आकार प्राप्त झालेला आहे करण्यासाठी, कृती करण्यासाठी ज्याला प्रत्यक्ष इंद्रिय, मन आणि बुद्धी प्राप्त आहेत, त्यांचं ते दायित्व आहे. मग हेच ध्यानात घेऊन आमच्या ऋषी मुनींनी, पुढे आपण ऐकणारच आहोत, काय केलं नेमकं ते जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये यदा यदा ही धर्मस्य भगवंतांनी आपल्या प्रत्येकासाठी मार्ग आखून दिला आहे. आपण कोणत्या मार्गावरून वाटचाल करायला हवी ते सांगून दिलं. आणि सृष्टीमध्ये ही जी प्रतवारी आहे, क्रमवारी आहे, प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी ते 4 टप्पे प्रगतीचे तेही सांगून दिले. आणि हे 4 टप्पे आकलन कोणाला होणार? वीतराग भयक्रोधा भवो ज्ञान तपसा पूता. ह्या पायरीपर्यंत जेव्हा आपण येऊ तेव्हा हे टप्पे आपल्याला नीट उलगडणार. अनिरुद्धने प्रश्न विचारला. आता ते प्रश्न ऐकायला हवेत आपल्याला. त्या प्रश्नांचा मागोवा या सगळ्या विवेचनामध्ये आलेलाच आहे. कदाचित अनिरुद्धनी हे विवेचन लक्षपूर्वक ऐकलं ना तर आपोआपच त्याला त्याच्या प्रश्नांचा उलगडा होईलच. ते प्रश्न आपण ऐकायला हवेत, म्हणजे आपल्या सगळ्यांना पण ते प्रश्न कळतील आणि त्याचा उलगडा या विवेचनात आहे की नाही तेही आपण जाणू शकाल. तेव्हा ऐकूयात अनिरुद्धचे प्रश्न. माझा पुढचा प्रश्न असा की भगवंत गीतेत वेळेचं मॅनेजमेंट किंवा वेळेचं व्यवस्थापन याबाबतीत काय सांगतात का? कॉर्पोरेटमध्ये काम करत असल्यामुळे ऑफिसमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा वेळ कसा मॅनेज करावा याबाबतीत भगवंतांनी काय उपदेश केला आहे का? माझा पुढील प्रश्न असा की असे बहुतांशी लोक आहे, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी खूप मेहनत केली आहे, खूप कष्ट सोसलेले आहेत, खूप मेहनत केली आहे, पण त्यांना हाती काही लागलं नाही किंवा लागलेलं आहे तरी ते अल्प लागलेलं आहे. तर असं असताना मी मेहनत का करू? मी स्ट्रगल किंवा कष्ट का करू? जर मला माहिती आहे की मला नाही मिळणार आहे किंवा मला जे उचित आहे ते नाही मिळणार आहे तर मी का करावं? याबाबतीत भगवंत काही उपदेश करतात का? आम्ही तरुण मुलं ज्यांना भरकटण्यासाठी वेळ लागत नाही अशा लोकांना, अशा तरुणांना भगवंतांनी काही उद्बोधनपर किंवा भगवंतांनी काही गायडन्स अशा स्वरूपात काही दिले आहे का? माझा पुढील प्रश्न, भगवंत तर म्हणतात की कर्मावर निष्ठा ठेवा आणि काम करा, पण जर कर्मावर निष्ठा देऊन मी काम करतो आणि मला त्यातनं काही मिळणार नाही आहे किंवा अल्प मिळणार आहे तर असं कर्म मी का करावं? किंवा ते कर्म करून जर मला त्रासच होणार आहे तर मी ते कर्म का करू? याबाबतीत भगवंत काय सांगतात? ऐकलेत प्रश्न अनिरुद्धचे? आता बघा हां, या अनिरुद्धच्या प्रश्नांमध्ये सगळी उत्तरं ह्याच्यात दडलेलीच आहेत. म्हणून मी आधीच म्हटलं तुम्हाला की प्रश्नांमधची उत्तरं ह्याच्यात मिळणारच आहेत. अनिरुद्धनी असं म्हटलं की टाईम मॅनेजमेंट कॉर्पोरेटमध्ये आहे. खरंच आहे रे बाबा. वेळाचं गणित जमवणं कॉर्पोरेटमध्ये नसलं ना तरीही सध्याच्या काळात काळ अखंड पुढे धावतोय. आला क्षण गेला क्षण, प्रत्येक क्षण संपतोय, नवीन क्षण केव्हा आला उलगडतच नाही आहे. पण वेळेचं व्यवस्थापन आपणच करायचं आहे, कारण
जे क्षेत्र आपण कामासाठी स्वीकारलं आहे, स्वीकारलं आहे ना, मग त्याच्या पुढे काय करायचं आहे? स्वीकारल्याचं कंटिन्यू राहिलं पाहिजे. स्वीकार केला आणि त्यागून टाकून दिलं असं नाही ना करू शकत. करावं तर लागणारच आहे. भले त्याचं मेहनतीचं फळ उचित म्हणजे तरी काय? कशावरून ठरवणार आपण उचित? जे फळ सामोरं येतं आहे ते पुन्हा स्वीकारायचंच आहे. मग त्याच्यासाठी मेहनत आणि फळ याचं गणित नाही जोडू शकत, कधीच नाही जोडता येणार. कारण मेहनत कितीही गेली, जसं म्हटलं जातं ना की 10 घाव घातले काहीच फरक नाही पडला, आणि 11वा घाव घातल्यावर 2 तुकडे झाले, तर पहिले 10 घाव वाया गेलेले असतात? नाही ना. मग उचित म्हणजे काय? रुजू करणं आणि अनुभव संपन्न होणं याला म्हणतात उचित. रुजू करत राहायचं, सगळे अनुभव त्याच प्रमाणात मला मिळतील आणि मला त्याचं फलित स्वरूप दिसेल असं नाही होऊ शकत. आणि म्हणून मग वेळेचं गणित कसं जमवायचं? तर ॲक्सेप्ट, पहिल्यांदा स्वीकार केला. मग पुढचा टप्पा कोणता येते? कंटिन्युएशन. बहवो ज्ञान तपश्चर्या. मग ही तपश्चर्या करायची म्हणजे काय करायचं? जे मी स्वीकारलं आहे कर्म, त्या कर्माच्या बाबतीतच मी स्टिकअप राहिलं पाहिजे. की ध्येय म्हणून, मिशन म्हणून मी एकदा ते स्वीकारलं आहे ना, कर्म मिशन आहे. मला माहिती नाही की ते मी मिशन किती काळ करायचं आहे किंवा मी करत राहायचं आहे किंवा नाही, पण मी स्वीकारलं आहे की नाही. मग स्वीकारल्यानंतर ते मिशन पुढे न्यायचं असेल, न्यायलाच हवं कारण मी स्वीकारलं आहे. मग पुढे न्यायचं असेल तर मला त्या मिशनच्या अनुषंगाने प्रोसेसिंग सुरू केलं पाहिजे. मग प्रोसेसिंग करायचं म्हणजे काय करायचं? मग जे कर्म मी स्वीकारलं आहे त्याचे मी छोटे छोटे भाग करीन. कसे भाग करीन? डिव्हिजन नाही. डिव्हिजन न करता तुकडे नाही करू शकत मी, एकत्र जोडलेलंच आहे. पण माझ्या क्षमतेनुसार मला आधी कोणता आहे प्रायोरिटी बेस, त्यालाच प्रोसेसिंग म्हणतो ना. मग प्रोसेसिंग करताना मी प्रायोरिटी बेसवर जाणार पुढे. कर्म ओके, मी प्रायोरिटी स्टेप्स ठरवून घेऊ शकतो. स्टेप्स ठरवून घेतल्यानंतर त्यांचा क्रम पण लावू शकतो. पुढचं आलं मॅनेजमेंट. कॉर्पोरेटमध्ये हेच तर सगळं असतं ना. प्रोसेसिंग केलं, त्यानंतर मी स्टेप्स ठरवल्या. आता त्या स्टेप्सचा कालावधी मला मॅनेज करायचा आहे, दुसरं कोण नाही करू शकत आहे. त्या स्टेप्सचा कालावधी मी मॅनेज केला आणि तेवढ्या कालावधीमध्ये एक स्टेप नाही मी अहेड जाऊ शकलो तर मला रिफॉर्म केलं पाहिजे. मॅनेजमेंटमध्ये हेच सगळं असतं ना. मग मी अशा पद्धतीने रिफॉर्म करू शकतो. किती वेळा मीच ठरवणार आहे. हे सगळं करत असताना पहिल्या ह्याच्यामध्ये समजा मला ती स्टेप, सेकंड स्टेपला मी गेलो. सेकंड स्टेपला गेल्यावरती कदाचित मला रिफॉर्म करावं लागेल, पहिल्या स्टेपला नाही करावं लागलं. मग बघा, पहिल्या स्टेपला मला किती छान जमून गेलं, आताच जमत नाही आहे, सगळं अडतं आहे. नको ना. पहिली स्टेप इट्स ओके, पास ऑन, डिटॅच. आता ह्या स्टेपशी मी जोडला गेलो आहे ना, आता ह्या स्टेपच्या बाबतीत फक्त मी जोडलेला राहणार. कंपनीमध्ये, कुठल्याही सेक्टरमध्ये, कॉर्पोरेट सेक्टर असेल, एखादी फर्म असेल, काही असेल, डिपार्टमेंट्स असतात ना. प्लॅनिंग सेक्शन फक्त प्लॅनिंगचंच काम करतं ना. प्रोसेसिंग सेक्शन फक्त प्रोसेसिंगचंच काम करतं ना. इकॉनॉमिक, आर्थिक ह्याचं जर असेल, फायनान्स सेक्शन असेल तर ते फक्त फायनान्सशीच रिलेटेड राहतात ना. पण म्हणून फायनान्सशी रिलेटेड असताना मला प्रोडक्शनशी पण जोडलेलं राहावं लागतं, मला स्क्रॅप सेक्शनशी पण जोडलेलं राहावं लागतं, मला प्लॅनिंगशी पण जोडलेलं राहावं लागतं. सगळ्याचा आढावा घेऊन मला दरवेळी रिफॉर्म करावं लागतंच. मी आखणी केलेली तशीच्या तशीच रिजिड नाही राहता येत. दॅट्स द पॉइंट. वीत राग भय क्रोधा. अशा वेळेला मग आसक्ती, भय म्हणजे शंका, संशय आणि येणारा क्रोध या सगळ्याचं व्यवस्थापन ते केलं ना की मग मेहनतीचं उचित फळ वगैरे काही शिल्लकच उरणार नाही.
त्यासाठी आपणच आपल्याला घडवायचं आहे. आणि हे घडवायचं कसं तेच तर भगवंतांनी सुरुवातीलाच सांगून दिलं कानमंत्रामध्ये. तेव्हा हा कानमंत्र कायम लक्षात ठेवायचा आणि इंद्रियाणी पराणी, त्याच्यापेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी आणि बुद्धीपेक्षाही स्वतःची क्षमता, आत्मविश्वास. भले मला 2 पावलं मागे यावं लागेल, इतरांना नाही मेहनतीचं उचित फळ मिळत, मलाही कधी कधी नाही मिळत, अरे ठीक आहे ना, कायम तसंच घडेल. त्या वेळेला डिटॅच व्हायचं त्याच्यापासून. नेक्स्ट सतत पुढचा क्षण आपल्यासमोर येतच असतो ना. त्या डिपार्टमेंटमधून बाहेर पडलं की ते डिपार्टमेंट तिथेच राहतं. आपण तिथून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे प्रवेश केलेला असतो. मी कामावरून घरी आलो, भले मला 12 वाजू दे रात्रीची, नाही तर 1 वाजू दे, मी घरी आलो की मी घरी आलेला आहे. इथल्या माझ्या प्रायोरिटीज, इथल्या माझ्या स्टेप्स, इथली मॅनेजमेंट वेगळं असणार आहे. ते इथे नाही, इथलं तिथे नाही. इंटरमिंगलिंग हळूहळूच जमेल, एकदम नाही जमत. अशा पद्धतीनेच आपल्याला या अध्यायामध्ये भगवंतांनी छान पुढे पुढे प्रगती कशी करायची ते समजावून दिलं आहे. हेच तर चातुर्वर्ण्य आहेत. हेच आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. पुढच्या भागामध्ये आणखीन सविस्तरपणे आपोआप आपल्या लक्षात यायला लागेल. चिंतन मनन तर आपणच करायला हवं. तेव्हा आज आपण इथेच हा व्हिडिओ चिंतन मननासाठी आपल्याकडे सुपूर्द करते. आणि हो, अर्थात व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना, आपतेष्टांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय किंवा आणखी प्रश्न असले तर तेही पाठवायला, उल्लेख करायला जरूर लक्षात ठेवून विसरू नका हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, त्यामुळे आमचाही उत्साह वाढेल. तेव्हा जरूर पुन्हा भेटत राहूया. नमस्कार.